द ॲडव्हेंचर ऑफ द ब्रुआ पेंटिंग्टन प्लॅन्स. 1895 सालातल्या नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातला एक दिवस. लंडन शहर धुक्यानं पूर्णपणे वेढलेलं होतं. बेकर स्ट्रीटवरच्या आमच्या फ्लॅटच्या खिडक्यांच्या काचांवर धुक्यामुळं निर्माण झालेले जाडसर थेंब साचलेले होते. थंडी मी म्हणत होती. सगळं वातावरण गारठून गेलेलं होतं. रस्त्यावरचं काहीच दिसत नव्हतं. धुक्यामुळं रहदारीही मंदावलेली होती. रस्त्यापलीकडच्या अस्पष्ट इमारती धुक्यामुळं आणखीनच मोठ्या वाटत होत्या. अशा वातावरणाचा पहिला दिवस होम्सनं आपली कात्रणं नीट लावण्यात घालवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मध्ययुगातील संगीतवरचे ग्रंथ वाचण्यात वेळ घालवला. चौथ्या दिवशी तर धुक्यानं कहरच केला होता. माझ्या मित्राची अस्वस्थता आता मात्र खूपच शिगेला पोहोचली. खोलीत तो फेऱ्या मारू लागला. मध्येच तो हाताची नखं खाई, टेबलावर कपाटावर टिचक्या मारू लागे. वॉटसन, वर्तमानपत्रात काही खास बातमी आहे का रे? खास बातमी म्हणजे एखाद्या गुन्ह्याची हकीकत त्याला हवी असते हे मला ठाऊक होतं. राजकीय क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या काही बातम्या होत्या, पण होम्सला त्यात काडीचाही रस नसणार याची मला खात्री होती. मी मानेनच त्याला नकार दिला. लंडन शहरातले गुन्हेगारही थंडीनं गारठलेले दिसतात, तो उद्गारला. बाहेर बघ, काही दिसतंय का? अशी हवा म्हणजे एखाद्या चोराला किंवा खुनी माणसाला पर्वणीच असते. मोकळेपणानं त्याला हवं ते करू शकतो. जंगलातला वाघ कसा कोणालाही न दिसता भक्ष्यावर झडप घालतो ना, तसं. काही किरकोळ चोऱ्यांच्या बातम्या आहेत, मी म्हटलं. अशा हवेत दाट धुक्यात यापेक्षा मोठा गुन्हा घडायला हवा. मी चोर नाही हे नागरिकांचं भाग्यच आहे. नाहीतर या वातावरणाचा फायदा उठवायची संधी मी सोडली नसती. खरं की काय? मी गमतीनं विचारलं. त्यावर होम्स काहीतरी बोलणार होता, पण तेवढ्यात ट्रेमध्ये तारेचं पाकिट घेऊन आमची सेविका आत आली. होम्सनं घाईघाईनं पाकिट उघडलं. अरे, माझा भाऊ मायक्रॉफ्ट येत आहे, त्यानं म्हटलं. या हवेत इकडं कशाला येतोय? काय येऊ नये बरं? मी म्हटलं. काय येऊ नये? अरे, ट्राम गाडी खेडेगावातल्या एखाद्या गल्लीत जाईल का? मायक्रॉफ्ट रुळावरूनच जातो. पॉल मॉलवरचं त्याचं घर, डायजोनिस क्लब आणि व्हाईट हॉल हाच त्याचा फिरण्याचा मार्ग आहे. एकदा, फक्त एकदाच तो इकडं आला होता. मग आपले रूळ सोडून इकडं वाटवाकडी करण्यासाठी तो का बरं येत आहे? त्यांनी काही खुलासा केला असेल. होम्सनं माझ्या हातात तारेचा कागदच दिला. कॅडोगन वेस्टबाबत तुला भेटायला हवं. मी ताबडतोब येत आहे. कॅडोगन वेस्ट? मी म्हटलं. हे नाव माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. मला काहीच आठवत नाही. मायक्रॉफ्टनं इकडं येणं म्हणजे एखाद्या ग्रहानं आपली कक्षा सोडून भरकटण्यासारखं आहे. मायक्रॉफ्टला तू ओळखतोस ना? होय. ग्रीक भाषेसाठी दुभाषाचं काम करणाऱ्या एकाच्या प्रकरणात त्यांची ओळख झालेली होती. ब्रिटिश सरकारमध्ये ते काहीतरी काम करतात असं तूच सांगितलं होतंस, मी म्हटलं. त्यावेळी मी जराशी गुप्तताच पाळली होती, पण आता तुला सांगायला हरकत नाही. सरकारचं तो काहीतरी काम करतो हे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्यापेक्षाही तो आणखी कुणीतरी आहे. सरकारच म्हणेनास. म्हणजे? आश्चर्य वाटलं ना? सरकार त्याला त्याच्या कामासाठी वर्षाला 450 पाऊंड अशी घसघशीत रक्कम देतं. अतिशय महत्त्वाची कामगिरी तो बजावतो. पण त्या पलीकडं आणखी मोठी पदं मिळवावीत अशी महत्त्वाकांक्षा मात्र त्याला नाही. सरकारच्या दृष्टीनं मात्र तो अतिशय आवश्यक असा माणूस आहे. म्हणजे नेमकं ते काय करतात? सांगतो. मायक्रॉफ्टची स्मरणशक्ती फार विलक्षण आहे. अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती त्याच्या स्मरणात दीर्घकाळ राहते. सरकारमधील प्रत्येक खात्यातील घटना त्याच्याकडे पाठवल्या जातात. त्यांच्या अचूकतेची तो खात्री करून घेतो आणि मगच त्या कार्यवाहीसाठी पुढे पाठवल्या जातात. त्याची टिपणं इतकी परिपूर्ण असतात की सगळ्या मंत्रिमंडळाचं पान त्याच्याशिवाय हलत नाही. एखादं राष्ट्रीय धोरण ठरवताना त्यानं उपस्थित केलेले मुद्दे फार महत्त्वाचे ठरतात. प्रचंड आकडेवारी आणि माहितीचा मोठा थोरला साठा त्याच्या मेंदूत असतो आणि कोणत्याही क्षणी हवी ती माहिती त्याच्यासमोर हजर होते. कमाल आहे, मी म्हटलं. पण कॅडोगन वेस्ट कोण?
आणि मायक्रॉफ्ट त्यांच्यासाठी कशाला येत आहेत? आठवलं. मी एकदम म्हटलं. गेल्या मंगळवारी कॅडोगन वेस्ट नावाचा तरुण माणूस भुयारी रेल्वेच्या रुळावर मरण पावलेला आढळला अशी बातमी वाचलेली आहे. होम्स एकदम ताठ बसला. त्याच्या तोंडातला पाईप तसाच होता. वॉटसन, हे प्रकरण गंभीर असणार. मायक्रॉफ्ट त्यासाठीच येत आहे म्हणजे काहीतरी वेगळंच असणार. त्याचं काय बरं संबंध असेल या कॅडोगन वेस्टशी? गाडीतून बाहेर पडून तो माणूस मरण पावलेला आहे ही बातमी वरवर तर अपघाताची वाटते. मीही ती वाचली आहे. पण कॅडोगनला चोरट्यांनी लुबाडलेलं नाही आणि कसली मारामारी झाल्याचे आढळलेलं नाही. पोलिसांनी पंचनामा केलेला आहे आणि या तपासणीत काही नवीनच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मायक्रॉफ्टसुद्धा या माणसाच्या संदर्भात मला भेटू इच्छितो म्हणजे हे प्रकरण गुंतागुंतीचं असणार. वॉटसन, वर्तमानपत्रात काय आले सांग बरं. मृत माणसाचं नाव आर्थर कॅडोगन वेस्ट, वय 27, अविवाहित, वुलविच आर्सेनलमध्ये कारकून. मी म्हटलं. म्हणजे सरकारी नोकर. म्हणूनच मायक्रॉफ्ट येणार असावा. पुढं सांग. कामाच्या ठिकाणापासून तो सोमवारी घरी यायला निघाला. व्हायलेट वेस्टबरीबरोबर जाताना त्याला अखेरचं पाहिल्याचं एका साक्षीदारानं सांगितलेलं आहे. ही व्हायलेट त्याची प्रेयसी आहे. तिच्याबरोबर फिरत असताना 7:30च्या सुमारास अचानक तिला एकटी सोडून तो नाहीसा झाला. त्यावेळी खूप दुःख पसरलेलं होतं. त्या दोघांचं त्यावेळी कोणतंही भांडण झालेलं नव्हतं. त्यामुळे तो असा अचानक का सोडून गेला याचं कारण ती सांगू शकलेली नाही. त्यानंतर आल्डगेट स्टेशनजवळच भुयारी रेल्वेचे रूळ तपासण्याचं काम करीत असलेल्या मेसन नावाच्या कामगाराला त्याचं प्रेत आढळून आलं. केव्हा? दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 6 वाजता. रुळापलीकडं ते पडलेलं होतं. त्याचा डावा हात रुळावरच होता. डोक्याचा चेंदामेंदा झालेला होता. गाडीतून पडल्यामुळे जोरात मार बसला असावा. दुसरीकडं खून करून त्याचं प्रेत तिथं आणून टाकणं अवघड आहे, कारण त्या भागात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची जागती वर्दळ असते. शिवाय स्टेशनवरील गेटशिवाय त्या रुळाकडे जायला दुसरा मार्ग नाही. या गेटवर अहोरात्र पहारेकरी असतो. छान. तपशील खूप चांगला दिलेला आहे. याचा अर्थ असा की कॅडोगन वेस्ट धावत्या गाडीतून बाहेर तरी पडला असावा किंवा त्याला कुणीतरी ढकलून दिलं असावं. पुढं सांग. होम्स मध्येच म्हणाला. रेल्वेचा हा भाग पूर्व-पश्चिम असा आहे. कॅडोगन वेस्ट रेल्वेतून खूप रात्रीच्या वेळी प्रवास करीत असावा. तो कोणत्या स्टेशनवर गाडीत चढला ते मात्र सांगता येणार नाही. त्याच्या खिशात तिकीट असेलच की. नव्हतं. तपासणीत तिकीट सापडलं नाही. तिकीट नव्हतं? होम्स आश्चर्यानं उद्गारला. वॉटसन, ही बाब महत्त्वाची आहे. तिकीट दाखवल्याशिवाय भुयारी रेल्वेच्या स्टेशनवर कुणालाच प्रवेश दिला जात नाही. म्हणजे कॅडोगनजवळ तिकीट असणार. कोणत्या स्टेशनपासून त्यानं प्रवासाला प्रारंभ केला ते कळू नये म्हणून त्याचं तिकीट तर कुणी काढून घेतलं नसेल ना. शक्य आहे. किंवा त्यानं ते गाडीतच टाकलं असेल तर. त्याची शक्यता आहे. त्याला कुणी लुबाडल्यासारखंही वाटत नाही. तशा काही खुणा आढळल्या? बहुधा नाही. त्याच्या अंगावर ज्या वस्तू सापडल्या त्यांची यादीही वर्तमानपत्रात छापलेली आहे. त्याच्या पाकिटात 2 पाऊंड आणि 15 शिलिंग एवढी रक्कम होती. बँकेचं एक चेकबुकही होतं. चेकबुकामुळेच त्याची ओळख पटली. खिशात सोमवारी संध्याकाळच्या खेळाची वुलविच थिएटरची 2 तिकीटं आणि काही तांत्रिक माहितीच्या कागदपत्रांचं एक पाकीट एवढ्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. होम्सनं समाधानाचा सुस्कारा सोडला. आता आलं लक्षात, तो म्हणाला. ब्रिटिश सरकार, वुलविच दारुगोळ्याचा कारखाना, कॅडोगनच्या खिशात सापडलेले तांत्रिक माहितीचे कागद आणि माझा भाऊ मायक्रॉफ्ट याला या प्रकरणात असलेला रस. म्हणजे साखळी पूर्ण झाली. वॉटसन, जिन्यावर पावलं वाजली. मायक्रॉफ्टच आला असणार. त्यानंतर पुढच्या क्षणी दार ढकलून मायक्रॉफ्ट आत आला. उंचापुरा, धिप्पाड, शारीरिक धावपळ करण्यात फारसा उत्सुक नसल्यासारखे चेहऱ्यावरचे हावभाव, रुंद कपाळ, अतिशय सावध डोळे आणि पाहता क्षणी आदर निर्माण व्हावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. मायक्रॉफ्टबरोबरच इन्स्पेक्टर लेस्ट्रेडही आलेला होता.
दोघांचेही चेहरे गंभीर होते. मायक्रॉफ्टनं ओव्हरकोट काढला आणि होम्सच्या आराम खुर्चीत तो बसला. शेरलॉक, डोक्याला ताप देणारीच कामगिरी झालेली आहे. मायक्रॉफ्ट उद्गारला. माझ्या दररोजच्या कार्यक्रमात बदल करणं माझ्या जीवावर येतं हे तुला ठाऊकच आहे. पण ही चौकशी करणं माझ्या गळ्यातच पडलं बघ. खरं म्हणजे यावेळेस ऑफिसातच मी हजर असणं महत्त्वाचं आहे. सयाममध्ये खूप उलथापालथ झालेली आहे. पंतप्रधान अतिशय अस्वस्थ झालेले आहेत. नौदल विभागात तर खळबळच माजलेली आहे. कॅडोगन वेस्टची बातमी तू वाचली असशीलच. होय, आता एवढ्यातच वाचली. कसले तरी तांत्रिक माहितीचे कागद त्याच्या खिशात सापडले म्हणतात. तेच तर महत्त्वाचं आहे. सुदैवाने ते कागद कशाशी संबंधित आहेत हे वर्तमानपत्रवाल्यांना कळलेलं नाही. कॅडोगनच्या खिशातले कागद ब्रूस पार्टिंग्टन पाणबुडीच्या रचनेसंबंधी आहेत. मायक्रॉफ्ट होम्स गंभीर स्वरात उद्गारले. मी आणि होम्स दोघंही मुकाट्यानं बसून ते पुढं काय सांगतात त्याची प्रतीक्षा करत होतो. या पाणबुडीबद्दल तू ऐकलं असशीलच. नुसतं तिचं नाव ठाऊक आहे इतकंच. आपल्या शास्त्रज्ञांनी ही अजब पाणबुडी शोधून काढलेली आहे. समुद्राच्या ज्या भागात ती असेल त्याच्या आसपास शत्रूच्या जहाजांना काहीही हालचाल करणं शक्य होत नाही. सरकारनं या ब्रूस पार्टिंग्टनना मोठी रक्कम देऊन पाणबुडीचे हक्क विकत घेतलेले आहेत. सगळे नकाशे आणि इतर तांत्रिक माहितीचे 30 प्रकारचे कागद सरकारने वुलविचच्या दारुगोळा कारखान्याच्या परिसरातील एका इमारतीत सुरक्षित ठेवलेले आहेत. ही इमारत, तिची दारं, खिडक्या अतिशय मजबूत असून तिच्यावर कडक पहारा देखील असतो. या इमारतीतील कागद, नकाशे कोणत्याही कारणासाठी बाहेर नेण्यास परवानगी नाही. अगदी नौदलातील प्रमुख इंजिनियरला देखील पाणबुडीविषयी काही माहिती लागली तर त्याला स्वतःला या इमारतीत जाऊनच ते पाहावे लागतात. असं सगळं असूनही एका कारकुनाच्या खिशात, अगदी लंडन शहराच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी हे कागद सापडतात. फार भयंकर प्रकार आहे हा. पण कागद तुम्हाला परत मिळाले आहेत ना? नाही शेरलॉक, तिथंच तर खरी मेक आहे. वुलविचमधून गहाळ झालेले कागद एकंदर 10 आहेत आणि कॅडोगन वेस्टच्या खिशात सापडलेले कागद फक्त 7 आहेत. 3 अतिशय महत्त्वाचे कागद चोरीला गेले आहेत. मायक्रॉफ्ट गंभीरपणे म्हणाला. तुझ्या हातातली सगळी कामं बाजूला ठेव आणि या प्रकरणात लक्ष घाल. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कॅडोगन वेस्टने ते कागद का नेले? हरवलेले 3 कागद कुठे आहेत? कॅडोगन कसा मरण पावला? रेल्वेच्या रुळापाशी त्याचं प्रेत कसं मिळालं? या प्रश्नांची उत्तरं तुला शोधायलाच हवीत. तुझी ही राष्ट्रसेवाच ठरणार आहे हे लक्षात ठेव. पण मग तूच का नाही शोधात पुढाकार घेत? आपल्या दोघांची तर्कपद्धती सारखीच आहे की. होम्सनं म्हटलं. तुझं म्हणणं बरोबर आहे. तुला तपासात काय आढळलं ते मला सांग. म्हणजे एका जागी बसून विचार करून मला उत्तरं शोधता येतील. पण सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उगीच इकडे तिकडे तुझ्यासारखी पळापळ करणं मला जमणार नाही. आणि दुर्बिणीतून तासनतास पाहत बसणंही मला बिलकुल आवडणार नाही. तूच ते काम चांगलं करू शकशील. शासनातर्फे तुझा गौरवही केला जाईल. मायक्रॉफ्ट उद्गारला. कुणी गौरव करावा म्हणून मी काम करीत नाही, होम्स म्हणाला. पण या प्रकरणात मी जरूर लक्ष घालीन. वर्तमानपत्रात आलेल्या माहितीशिवाय आणखी काही माहिती देऊ शकशील का? मी काही आवश्यक असे मुद्दे लिहून काढलेले आहेत, मायक्रॉफ्ट उद्गारला. तसेच काही व्यक्तींचे पत्तेही लिहिलेले आहेत. तपासकामात तुला त्यांची मदत होईल. सर जेम्स वॉल्टर यांच्या ताब्यात हे कागद होते. या कामासाठी सरकारनेच त्यांची नियुक्ती केलेली आहे. सर जेम्स वयस्कर आहेत. सरकारी सेवेत त्यांनी फार महत्त्वाची पदं आजपर्यंत भूषवलेली आहेत. ते सच्चे देशप्रेमी आहेत. प्रत्येक दरबारी समारंभाला त्यांना आमंत्रण असते. हे कागद ज्या तिजोरीत ठेवलेले असतात त्या तिजोरीची एक किल्ली त्यांच्याजवळ असते. सोमवारी कचेरीच्या कामकाजाच्या वेळी हे कागद कचेरीतच होते याची मला खात्री आहे. सर जेम्स 3 वाजता कचेरीतून बाहेर पडले. किल्ली त्यांच्या जवळच होती. ॲडमिरल सिन्क्लेअर यांच्या घरी ते संध्याकाळी होते. त्याच सुमाराला ही चोरी झालेली आहे. सर जेम्स यांच्या हालचालींच्या या माहितीची खात्री करून घेतली आहे का? होय. कर्नल व्हॅलेंटाईन वॉल्टर या त्यांच्या भावानं
ते ऑफिसातून 3 वाजता बाहेर पडले हे सांगितलेलं आहे. संध्याकाळी ते ॲडमिरल सिन्क्लेअर यांच्या घरी लंडनला पोहोचले याचीही माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्या तिजोरीची दुसरी किल्ली कोणाकडे असते? सिडनी जॉन्सन नावाच्या ड्राफ्टमनकडं. त्याचं वय 40च्या आसपास आहे. त्याचं लग्न झालेलं असून त्याला 5 मुलं आहेत. अतिशय अबोल, शांत, आपलं काम बरं की आपण बरे अशा वृत्तीचा हा माणूस आहे. त्याच्या कामाचे अहवाल चांगले आहेत. सोमवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो घरातच होता. त्याच्या बायकोनं या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. तिजोरीची किल्ली त्याच्या घड्याळाच्या साखळीलाच असते आणि तो ती सतत जवळ बाळगतो. आता कॅडोगन वेस्टबद्दल सांग. हा माणूस 10 वर्ष नोकरीत होता. त्याचं काम खूप चांगलं आहे. डोक्यानं तो काहीसा तापट आणि उतावळ्या स्वभावाचा आहे, पण तो सरळमार्गी आणि प्रामाणिक असल्याचं त्याचे सहकारी सांगतात. त्याचा संशय घ्यावा असं आम्हाला काही सापडलेलं नाही. सिडनी जॉन्सनच्या खालोखाल त्याचा हुद्दा होता. त्याच्या कामाचं स्वरूप असं होतं की पाणबुडीचे हे नकाशे आणि तांत्रिक माहितीचे कागद त्याला नेहमी हाताळावे लागत. त्याच्याशिवाय इतर कुणी या कागदांना हात लावत नसे. सोमवारी संध्याकाळी तिजोरीला कुलूप कुणी लावलं? सिडनी जॉन्सननं. मग हे कागद कुणी नेले हे स्पष्टच होतं. कॅडोगन वेस्टच्या खिशातच ते सापडले ना. ते खरं आहे, मायक्रॉफ्ट म्हणाला. तरीही काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. कॅडोगन वेस्टनं ते कागद कशासाठी जवळ बाळगले असतील हा पहिला प्रश्न. ते कागद खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे त्यांना चांगली किंमत येण्यासारखी असणार. अर्थात त्यांच्या बदल्यात त्याला हजारो पाऊंड सहज मिळाले असते. मग मायक्रॉफ्ट, दुसऱ्या कोणत्या कारणासाठी हे कागद त्याने नेले असतील असं तू सुचवतोस? नाही, मला सांगता येणार नाही. मग आपला निष्कर्ष बरोबर आहे असं आपण मानू. कॅडोगननं ते कागद आर्थिक लाभासाठीच नेले. दुसरी किल्ली तयार करूनच ही चोरी त्यानं केली असणार. त्यासाठी खूप किल्ल्या तयार कराव्या लागतील, मायक्रॉफ्ट म्हणाला. कचेरीच्या प्रवेशद्वाराची किल्ली, त्यानंतर आतल्या तिजोरीकडे जाणाऱ्या वाटेत असलेल्या निरनिराळ्या कुलूपबंद खोल्या, तिजोरीची बंद खोली आणि शेवटी तिजोरी. म्हणजे किती किल्ल्या लागतील सांग पाहू. त्यानं या सगळ्या किल्ल्या तयार करून घेतल्या अशी कल्पना करू. त्यानं धाडसानं ऑफिस उघडून ते कागद पळवले. पुन्हा ऑफिस बंद केलं आणि हे कागद घेऊन तो लंडनला आला. कागदपत्रांच्या प्रती तयार करून त्या विकायच्या आणि मूळ कागद तिजोरीत दुसऱ्या दिवशी परत ठेवायचे असा त्याचा बेत असावा. ऑफिसला जाण्यासाठी तो सकाळी निघाला त्यावेळी म्हणूनच त्याच्या खिशात त्या कागदांचं पाकिट असणार. वाटेत दुर्दैवानं त्याला मृत्यू आला असावा. कसा? मायक्रॉफ्टनं प्रतिप्रश्न केला. गाडीत त्याच्या डोक्यावर जड वस्तूनं प्रहार करून त्याला मारलं असावं आणि धावत्या गाडीतून त्याचं प्रेत बाहेर फेकलं असावं. म्हणजे त्याच्या डब्यात आणखी कुणीतरी असणार. कदाचित पैशांवरून त्यांची बोलाचाली झाली असणार आणि त्याला मरण आलं असणार. अथवा धोक्याची जाणीव होताच धावत्या गाडीतून त्यानं बाहेर उडी टाकली असणार आणि डोकं जोरात आपटून तो मरण पावला असणार. त्या दुसऱ्या माणसानं डब्याचं दार लावून घेतलं असणार. त्या दिवशी खूप धुकं होतं, त्यात हे काहीच न दिसणं शक्य होतं. आपल्याकडे या क्षणी जी माहिती आहे त्यावरून तुझा हा तर्क योग्य वाटतो, मायक्रॉफ्ट उद्गारला. पण अजून काही गोष्टींना तू स्पर्शच केलेला नाहीस. कॅडोगन वेस्टनं हे कागद पळवले हे तुझं म्हणणं क्षणभर आपण मान्य करू. लंडनमधल्या परदेशी वकिलातीच्या एजंटला भेटण्याची त्याची वेळ ठरलेली असणार. घाईघाईनं तो तिकडेच जाईल की खिशात कागद तसेच ठेवून आपल्या प्रेयसीला बरोबर घेऊन संध्याकाळच्या नाटकाला जाण्यासाठी तो थिएटरकडे जाईल आणि वाटेतच तिला एकटीला सोडून नाहीस होईल. हे नाटकाच्या तिकिटाचं प्रकरण म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच असावं. इतका वेळ मुकाट्यानं ती चर्चा ऐकत असलेल्या इन्स्पेक्टर लेस्ट्रेडनं शंका प्रदर्शित केली. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. कॅडोगन लंडनला पोहोचला. त्यानं एजंटची गाठ घेतली, त्याला कागद दाखवले. सकाळी ऑफिस उघडायच्या आत ते कागद पुन्हा जागेवर ठेवणं आवश्यक होतं. जाताना तो 10 कागद घेऊन गेला. परत येताना त्याच्या खिशात 7च कागद होते. मग उरलेल्या 3 कागदांचं काय झालं? त्यानं स्वखुशीनं ते कागद त्या एजंटच्या ताब्यात राहू दिले नसणार.
बरं, या देशद्रोहाबद्दल त्याला मिळालेली रक्कम त्याच्या खिशात सापडायला हवी. ती तर दिसत नाही. होम्सनं शंका प्रदर्शित केली. या दुसऱ्या मुद्द्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते अगदी स्पष्ट आहे, लेस्टेड म्हणाला. काय घडलं असावं याचा मला अंदाज आलेला आहे. कॅडोगननं ते कागद विकण्यासाठी नेले. एजंटला तो भेटला. मोबदल्याच्या रकमेविषयी त्यांचं जुळलं नाही. तो परत घरी यायला निघाला. एजंटही त्याच्याबरोबरच असणार. गाडीत त्यांचं भांडण झालं. एजंटनं कॅडोगनचा खून केला. त्याच्याकडचे हवे ते कागद काढून घेतले आणि त्याचं प्रेत धावत्या गाडीतून बाहेर फेकलं. पण मग कॅडोगनच्या खिशात रेल्वेचे तिकीट का सापडलं नाही? त्या तिकिटावरून एजंटला भेटण्यासाठी कॅडोगन कोणत्या स्टेशनवर गेला होता ते समजेल म्हणून एजंटनंच ते तिकीट त्याच्या खिशातून काढून घेतलं असणार. छान. लेस्ट्रेड, तुम्ही जुळवलेली साखळी पुष्कळशी बरोबर वाटते. होम्स उद्गारला. याचा अर्थ तुम्ही म्हणता ते सगळं खरं असेल तर देशद्रोहाचा गुन्हा करणारा कॅडोगन मरण पावलेला आहे. पाणबुडीचे महत्त्वाचे नकाशे आणि इतर माहिती इंग्लंडच्या बाहेर पडलेली आहे. असं असेल तर मग आपल्यासाठी काय काम उरलं? शेरलॉक, शेरलॉक, मायक्रॉफ्ट मोठ्या आवाजात म्हणाला. एवढाच विचार करून थांबू नकोस. हातपाय हलव. इन्स्पेक्टर लेस्ट्रेड म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलेलं आहे असं माझी मनोदेवता सांगते. कॅडोगनचं प्रेत जिथं सापडलं त्या जागी जा. आसपास चौकशी कर. कोणताही प्रयत्न अपुरा सोडू नकोस. देशसेवेची फार मोठी संधी तुझ्याकडे चालून आलेली आहे हे लक्षात ठेव. होम्सनं खांदे उडवले आणि तो म्हणाला, ठीक आहे वॉटसन, चल. आणि इन्स्पेक्टर लेस्ट्रेड, माझ्याबरोबर तास 2 तास वेळ काढून तुम्ही येऊ शकाल का? आल्डगेट स्टेशनपासून तपासाला आपण सुरुवात करायची आहे. मायक्रॉफ्ट, आम्ही आता जातो. काही वेगळं सापडलं तर संध्याकाळपर्यंत तुला कळवतो. पण तुला एक सूचना करावीशी वाटते. तपासात काही फारसं न सापडण्याची देखील शक्यता आहे. त्यानंतर तासाभरातच लेस्ट्रेडसह आम्ही दोघेही भुयारी मार्गातून बाहेर पडून आल्डगेट स्टेशनजवळ येणाऱ्या रेल्वेच्या रुळांपाशी उभे होतो. रेल्वे कंपनीचा एक अधिकारी अतिशय अदबीनं आमच्याजवळ येऊन उभा राहिला आणि त्यानं माहिती दिली. तुम्ही इथे उभे आहात तिथंच त्या तरुण माणसाचं प्रेत पडलेलं होतं. आम्ही ती जागा पाहिली. रेल्वे रुळापासून 3 फूट अंतरावर ती होती. तो अधिकारी सांगू लागला. या बोगद्यात वरच्या बाजूनं तो नक्कीच पडला नाही, कारण या सबंध उभ्या भिंतीच इथं आहेत. म्हणजे धावत्या गाडीतूनच तो खाली पडला असावा. सोमवारी मध्यरात्री आल्डगेटला येणाऱ्या गाडीतच तो असला पाहिजे. गाडीचे डबे तपासले का? तपासले, पण तसं काही विशेष आढळलं नाही. त्या माणसाजवळ तिकीटही नव्हतं. दरवाजा बंद होत नाही असा एखादा डबा होता का? नव्हता. निदान रेकॉर्डवर तरी तशी नोंद नाही. मध्येच लेस्ट्रेड म्हणाला, आज आम्हाला सकाळी नवीन माहिती कळलेली आहे. सोमवारी रात्री 11:40 आल्डगेट स्टेशनवरून पुढे गेलेल्या गाडीतील एका प्रवाशाने रात्री आपण गाडीतून काहीतरी धपकन पडल्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर गाडी आल्डगेट स्टेशनवर येऊन थांबली. बाहेर खूप धुकं होतं, त्यामुळे काय घडलं असावं ते समजायला मार्ग नव्हता असंही त्यानं सांगितलं. होम्स, होम्स, काय झालं? होम्सचा चेहरा बदललेला होता. रेल्वे रुळाकडं तो एकटक पाहत होता. रूळ काहीसं वळण घेऊन वळत होते आणि बरेचसे रूळ बदलणारे सांधे त्या ठिकाणी दिसत होते. होम्सच्या भुवया आकुंचित झाल्या होत्या. ओठावर ओठ घट्ट आवळलेले होते आणि काहीतरी सापडल्यावर आढळते तशी चमक त्याच्या नजरेत दिसू लागली होती. इथं कितीतरी सांधे आहेत, नेहमीपेक्षा जास्तच, तो पुटपुटला. त्यांचं काय? मला वाटतं गाडीचा मार्ग बदलणारे एवढे सांधे सहसा कुठे नसतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे, रेल्वेच्या अधिकाऱ्यानं दुजोरा दिला. इथं रुळांनी वळणही घेतलेलं आहे. वळणही आहे आणि सांधेही आहेत. होम्स, तुम्हाला काय सुचवायचं आहे? लेस्ट्रेडनं उत्सुकतेने विचारलं. एक कल्पना मनात आली इतकंच, होम्स उद्गारला. लेस्ट्रेड, हे प्रकरण खूपच मनोरंजक ठरणार असं मला वाटतंय. शिवाय इथं रुळांवर अथवा त्यांच्या आसपास रक्ताचे डागही दिसत नाहीत. डाग नव्हतेच तर कसे दिसणार?
पण कॅडोगनला खूप मोठी जखम झाली होती ना? होय, हाडांचा चुराडा झाला, पण बाहेरच्या बाजूला फार मोठी जखम नव्हती. तरी थोडं तरी रक्त येणारच की. मला ती आगगाडी तपासायला मिळेल का? होम्सनं रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे पाहून विचारलं. बहुधा नाही. त्या गाडीचे डबे सुटे करून दुसऱ्या गाड्यांना जोडण्यात आलेले आहेत. होम्स, मी खात्रीपूर्वक सांगतो, लेस्ट्रेड म्हणाला. गाडीचा प्रत्येक डबा आम्ही बारकाईने तपासलेला आहे. ठीक आहे, होम्स आवर्त घेत म्हणाला. वॉटसन, आपल्याला जे काही पाहायचं होतं ते पाहून झालेलं आहे. इन्स्पेक्टर लेस्ट्रेड, आता पुढची चौकशी करण्यासाठी आम्हाला वुलविचला जायला हवं. तुमचा आम्ही निरोप घेतो. लंडन ब्रिजपाशी आल्यावर होम्सनं आपल्या भावाला पाठवण्यासाठी तारेचा मजकूर फॉर्मवर लिहिला आणि मला दाखवला. थोडासा प्रकाश दिसू लागला आहे, पण फार आशा करू नये. इंग्लंडमध्ये सध्या असलेल्या परदेशी हेरांची नावे आणि पत्ते संध्याकाळपर्यंत कोणाच्या तरी हाती बेकर स्ट्रीटवर पाठव. आम्ही परतलो नसल्यास त्याला तिथेच थांबायला सांग. शेरलॉक. तार करून झाल्यावर आम्ही स्टेशनवर गेलो आणि वुलविचकडे जाणारी गाडी पकडली. जरा आरामात बसल्यावर होम्स म्हणाला, त्या यादीचा आपल्याला उपयोग होईल. मायक्रॉफ्टनं सोपवलेली ही कामगिरी खूपच वेगळी आहे हे खरं. आपण त्याचे आभारच मानायला हवेत. होम्स खूप उत्साहात होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून काहीतरी दिशा त्याला सापडलेली आहे असं मला वाटू लागलं. भक्ष्याच्या पाठलागावर असणाऱ्या शिकारी प्राण्यासारखा तो एकदम चपळ झाला होता. बेकर स्ट्रीटवर काळसर रंगाचा ओव्हरकोट घालून आळसावल्यासारखा बसून राहिलेला होम्स आणि आता मी पाहत असलेला होम्स यांच्यात खूपच अंतर दिसत होतं. कॅडोगनच्या या प्रकरणाचं रहस्य खोलवर दडलेलं आहे. काही शक्यता माझ्या डोक्यात आधीच यायला हव्या होत्या. तो म्हणाला. मी तर अजून अंधारातच आहे, मी म्हटलं. या प्रकरणाच्या अखेरच्या अंकाबद्दल मीही तुझ्यासारखाच अंधारात आहे. पण तुला एक सांगतो, कॅडोगन गाडीतून पडून मरण पावलेला नाही. दुसरीकडं कुठेतरी त्याच्यावर हल्ला झालेला आहे. काय सांगतोस? आणखी एक गोष्ट, खून करून त्याचं प्रेत गाडीच्या डब्यात नाही तर डब्यावर ठेवलं गेलेलं आहे. डब्यावर? आता मात्र मी पुरता चक्रावलो होतो. आश्चर्य वाटलं ना? पण सगळ्या गोष्टी नीट विचारात घे. प्रेत ज्या ठिकाणी पडलं तिथं रेल्वे रुळांचे खूप सांधे आहेत. शिवाय रुळांनी वळणही घेतलेलं आहे. या ठिकाणी गाडी आली की ती खूप हलणार. तशी ती गाडी हलली आणि डब्याच्या छपरावर असलेलं कॅडोगनचं प्रेत खाली पडलं. रुळापासून 3 फुटांवरच ते होतं, म्हणजे गाडीचा वेग खूप कमी झालेला असणार. आल्डगेट स्टेशनवरती थांबते हे पण लक्षात घे. आता दुसरी गोष्ट, रेल्वे रुळांच्या आसपास कुठंच रक्ताचे डाग सापडले नाहीत. म्हणजे हल्ला झाल्यावर बाहेर पडणाऱ्या रक्ताचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला होता. यासाठी काही तास वेळ लागला असणार की नाही? म्हणजे गाडीत त्याचा खून झालेला नाही हे नक्की. आणखी एक गोष्ट, रेल्वेचं तिकीट. बरोबर, कॅडोगनच्या खिशात तिकीट का सापडलं नाही याचं उत्तर आता सहज मिळतं. त्यानं तिकीट काढलंच नव्हतं तर ते मिळणार कुठून? हे सगळं खरं, पण मग कॅडोगनच्या मृत्यूचं रहस्य आणखीच गडद होत नाही का? बहुतेक. एवढंच होम्स पुटपुटला आणि मग वुलविच स्टेशनपर्यंत डोळे मिटून स्वस्थ पडून राहिला. स्टेशनवर उतरल्यावर मायक्रॉफ्टनं दिलेलं टिपण त्यानं खिशातून काढलं. त्याच्यावर धावती नजर टाकली आणि तो म्हणाला, दुपारी आपल्याला काही लोकांना भेटायचं आहे. सर जेम्स वॉल्टर यांच्याकडे आपण प्रथम जाऊ. सर जेम्स यांचा बंगला खूप मोठा होता. बाहेरच्या बाजूला छानदार हिरवळ होती. टेम्स नदीचं निळशार पाणी बंगल्याच्या आवारातून दिसत होतं. धुकं आता कमी झालेलं होतं. मंद सूर्यप्रकाशात नदीचं पाणी चमचमत होतं. आम्ही दरवाजापाशी आलो आणि बेल वाजवली. एका सेवकानं दार उघडलं. सर जेम्स आहेत? होम्सने विचारलं. सर जेम्स? तो सेवक खिन्न स्वरात म्हणाला. सर जेम्स आज सकाळीच मरण पावले आहेत. अरे देवा, होम्स ओरडला. असं कसं झालं? साहेब, तुम्ही आत या. त्यांचे बंधू कर्नल व्हॅलेंटाईन घरात आहेत. त्यांना भेटायलाच हवं. असं म्हणत होम्स घरात शिरला. आम्हा दोघांनाही मंद प्रकाशाच्या एका खोलीत सेवकानं बसायला सांगितलं. कर्नल व्हॅलेंटाईन ताबडतोब आले. उंचेपुरे, देखणे,
छोटीशी दाढी वाढवलेले, 50च्या घरातले ते होते. भावाच्या अचानक निधनामुळं ते अस्वस्थ झालेले जाणवत होते. होम्सनं येण्याचा उद्देश सांगितल्यावर ते म्हणाले, माझा भाऊ या प्रकरणात निष्कारण बदनाम झाला. तो अतिशय भावनाप्रधान आणि प्रामाणिक होता. त्याला हा धक्का सहन झाला नाही. आपण आतापर्यंत सरकारची चोख सेवा केलेली आहे याचा त्याला अभिमान होता. हे प्रकरण झालं आणि त्यानं जीवाला खूप लावून घेतलं. फारच वाईट घटना, होम्स मृदू स्वरात म्हणाला. आम्हाला वाटलं होतं की ते काहीतरी महत्त्वाची माहिती आम्हाला देऊ शकतील. तुमच्या इतकंच त्यालाही हे प्रकरण म्हणजे न उकललेलं कोडच होतं. पोलिसांना जेवढी काही माहिती देणं शक्य होतं ते त्यानं सांगितलेलं होतं. कॅडोगन वेस्टनंच ही चोरी केलेली आहे याची त्याला खात्री झालेली होती. पण तरीही या सगळ्या घटना समजण्याच्या पलीकडच्याच होत्या. तुम्ही आम्हाला काही माहिती देऊ शकाल? वर्तमानपत्रात जे काही मी वाचलं आणि ऐकलं त्यापेक्षा जास्त काही माहिती माझ्यापाशी नाही. होम्स, आमची मनस्थिती ठीक नाही. ही मुलाखत जितक्या लवकर तुम्ही संपवाल तेवढं चांगलं होईल. आम्ही बाहेर पडलो. होम्स उद्गारला. अशा काही घटनेची आपण अपेक्षा केलेली नव्हती. सर जेम्स धक्क्यानं मरण पावले की त्यांनी आत्महत्या केली हे कळायला मार्ग नाही. पण हा प्रश्न आपण नंतर सोडवण्यासाठी राखून ठेवू. आता कॅडोगन वेस्टचं घर गाठायचं. कॅडोगनचं घर छोटंसंच होतं. घरात त्याची म्हातारी आई होती. तिला एवढा धक्का बसला होता की कसलीही माहिती ती देऊ शकली नाही. तिच्यावर देखरेखीसाठी एक तरुण मुलगी तिथं बसलेली होती. तिचाही चेहरा पांढरा फटक पडलेला होता. ती म्हणाली, माझे नाव व्हायलेट वेस्टबरी. कॅडोगनशी माझा विवाह ठरलेला होता. कॅडोगन वेस्टना मरण आलं त्याआधी तुम्ही दोघं एकत्र फिरायला गेला होतात ना? नाटकाची तिकीटही त्यांनी काढलेली होती. होम्सनं हळुवार स्वरात विचारलं. होय. किती आनंदात आम्ही दोघं फिरत होतो आणि हे अचानक काय झालं? व्हायलेटचे डोळे भरून आले. कॅडोगनना शेवटचं जिवंत अवस्थेत पाहणाऱ्या तुम्हीच आहात. होय. मला नीट सांगता येणार नाही. त्याचं हे असं झाल्यापासून मला क्षणभरही झोप लागलेली नाही. मी सारखा विचारच करीत बसते. कसं मरण आलं असेल त्याला? कॅडोगन खूप चांगला होता. देशावर त्याचं खूप प्रेम होतं. असलं काही कृत्य करण्यापेक्षा त्यानं आपला हात तोडून देणं पत्करलं असतं. पण वस्तुस्थिती तर वेगळंच सांगते. खरं आहे, पण मला तरी काही सांगता येणार नाही. कॅडोगन पैशाच्या अडचणीत होते का? बिलकुल नाही. त्याच्या गरजा अतिशय साध्यासुध्या होत्या. पगार भरपूर होता. त्यानं काही रक्कम शिल्लकही टाकलेली होती. जानेवारीत आम्ही लग्न करणार होतो. ते काहीसे अस्वस्थ दिसत होते का? अगदी मोकळेपणाने सांगा. व्हायलेटच्या मनाची चलबिलचल झाल्याचं होम्सच्या नजरेनं टिपलं. काहीसे आडेवेडे घेत तिनं म्हटलं, होय. त्याच्या मनात काहीतरी घोळत असावं असं मलाही वाटत होतं. किती दिवसांपूर्वी? फार तर गेल्या आठवड्यापासून. तो काहीसा काळजीत असल्यासारखा दिसे. विचारात गढून जाई. मी त्याला त्याबद्दल विचारलंसुद्धा. पण तसं काही नाही. ऑफिसातल्या कामाबद्दल विचार येतात. तशी परिस्थिती गंभीर आहे. मला तुलासुद्धा ते सगळं सांगता येणार नाही असं त्यानं सांगितलं. नंतर एक दोनदा प्रयत्न करून देखील त्यानं मला काही सांगितलं नाही. होम्स गंभीर दिसू लागला. मिस व्हायलेट, असंच मोकळेपणानं सगळं सांगा. अगदी त्यांच्या विरुद्ध जाणार असलं तरी मला ते ऐकायचं आहे. आता खरंच काही सांगण्यासारखं नाही, ती म्हणाली. मला एकदा सगळं सांगावं असं त्याला वाटलं होतं. त्याच्या ऑफिसातले नकाशे किती महत्त्वाचे आहेत हे त्यानं सांगितलं. परदेशातील हेर त्यासाठी वाटेल तेवढी रक्कम देतील असंही तो म्हणाला होता. होम्सच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. त्यानं विचारलं, आणखी काही त्यांनी सांगितलं? आमच्या ऑफिसातील सुरक्षा व्यवस्था ढिसाळ आहे. देशद्रोही माणसाला ते कागद पळून नेणं काही फारसं अवघड नाही असंही तो म्हणाला. हे बोलणं अगदी अलीकडं झालं? होय. तुम्ही दोघंही सोमवारी संध्याकाळी फिरायला गेलात तेव्हा काय झालं? आम्ही नाटकाला जाणार होतो. खूप धुकं पडलेलं होतं. त्यामुळे वाहनातून जाणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही एकमेकांचे हात धरून चालतच निघालो. त्याच्या ऑफिसच्या आसपास आम्ही आलो असताना एकदम त्यानं माझा हात सोडला आणि धुक्यातच तो पळत पळत नाहीसा झाला.
तुम्हाला काहीही न सांगता? त्याच्या तोंडातून आश्चर्यानं काही शब्द बाहेर पडले, पण त्या व्यतिरिक्त तो काही बोलला नाही. मी तिथंच त्याची वाट पाहत बराच वेळ उभी होते, पण तो काही परतला नाही. मग मी घरी परत गेले. दुसऱ्या दिवशी ऑफिस उघडल्यावर तिथली काही माणसं त्याची चौकशी करायला आली. दुपारी 12च्या सुमाराला कॅडोगनच्या अपघाती मरणाची भयंकर बातमी आम्हाला समजली. होम्स, माझ्या प्रियकरानं काहीही वाईट कृत्य केलेलं नाही. तुम्ही तो निष्कलंक असल्याचं तरी सिद्ध कराल ना? होम्सनं खेदानं मान हलवली आणि मला खून करून त्यानं म्हटलं, चला, आपल्याला आता जायला हवं. आम्ही तिथून बाहेर पडल्यावर होम्स म्हणाला, आता वुलविच आर्सेनलच्या ऑफिसात आपण जाऊ. आम्ही टॅक्सी पकडली. होम्सचा चेहरा खूप विचारमग्न दिसत होता. कॅडोगनच्या बाबतीत रहस्य आणखी काळकुट्ट होत आहे. लग्न झाल्यावर संसार थाटण्यासाठी त्याला पैशाची गरज असणार. ते मिळवण्यासाठी हा डाव त्यानं आखला असावा. व्हायलेटशी त्यानं वेगळ्या शब्दात पण हाच विचार बोलूनही दाखवला होता. त्या बिचारीला हा बेत ठाऊक करून देऊन त्यानं तिला संकटातच ढकललेलं आहे. ते कसं? मी विचारलं. या कटात तिचाही सहभाग त्यामुळे सिद्ध होईल. पण होम्स, कॅडोगनच्या चारित्र्याबद्दल सगळे चांगलं बोलतात. ती जर या कटात असेल तर तिला रस्त्यावरच सोडून तो एकटाच कुठं निघून गेला? बरोबर, असे काही प्रश्न आपल्या विचारपद्धतीच्या विरोधात येतील खरे, पण कॅडोगनच्या विरुद्ध जाणाऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत या शंकाच नाही. वुलविच आर्सेनलमध्ये आम्ही प्रवेश केला. सिडने जॉन्सनच आम्हाला सामोरा आला. होम्सनं कार्ड दाखवताच त्यानं अतिशय आदरानं आमचं स्वागत केलं. सिडने काटकुळ्या शरीरयष्टीचा, चष्मा घातलेला, काळजीनं चेहरा ओढल्यासारखा दिसणारा मध्यमवयीन होता. त्याच्या हाताच्या हालचालीवरून या प्रकरणामुळे निर्माण झालेले त्याच्या मनाची अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. होम्स, फार वाईट झालं. आमच्या विभागाचे प्रमुखही मरण पावल्याचं तुम्हाला समजलंच असेल, त्यानं म्हटलं. समजलं, होम्स उद्गारला. आम्ही आता तिकडूनच येतोय. आमच्या ऑफिसामध्ये सगळं विस्कळीत झालेलं आहे. आमचे प्रमुख गेले. कॅडोगन वेस्ट अपघातात मरण पावला. इथली महत्त्वाची कागदपत्र चोरीला गेली. सोमवारी संध्याकाळी ऑफिस बंद करून आम्ही बाहेर पडलो तेव्हा सगळं कसं छान होतं. सिडने जॉन्सन अस्वस्थ स्वरात बोलत होता. कॅडोगनच्या हातून असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कॅडोगननंच गुन्हा केला आहे असं तुम्हाला वाटतं? दुसरं कोणी माझ्या डोळ्यासमोर येत नाही. त्याच्यावर माझा खूप विश्वास होता. सोमवारी तुमचं ऑफिस केव्हा बंद झालं? 5 वाजता. तुम्हीच ते बंद केलंत? होय, सर्वात शेवटी मीच बाहेर पडलो. ती कागदपत्र त्यावेळी कुठं होती? तिजोरीत. मी स्वतः ती ठेवली. तुमच्या या इमारतीवर कुणी पहारेकरी नसतो का? असतो ना, पण आमच्या या कारखान्याचे खूप विभाग आहेत. सगळीकडंच त्याला लक्ष ठेवावं लागतं. हा पहारेकरी निवृत्त सैनिक आहे आणि अतिशय विश्वासू आहे. त्याला त्या रात्री काही वेगळ्या हालचाली दिसल्या नाहीत. अर्थात धुकंही खूप होतं म्हणा. समजा ऑफिस बंद झाल्यावर कॅडोगन वेस्टला पुन्हा आत यायचं झालं तर त्याला कमीत कमी 3 कुलपं उघडावी लागतील. तेव्हाच तो तिजोरीपाशी जाऊन पोहोचेल, होय ना? होम्सनं विचारलं. होय. सर जेम्स वॉल्टर आणि तुमच्याजवळच किल्ले असतात असं मला समजलेलं आहे. दरवाजांच्या किल्ल्या माझ्याकडे नसतात, फक्त तिजोरीच्या असतात. सर जेम्स अतिशय व्यवस्थित वागणारे होते का? होय, मला तसं वाटतं. त्या 3 किल्ल्या ते एकाच रिंगमध्ये ठेवत असत. मी बऱ्याच वेळा त्या पाहिल्या आहेत. किल्ल्यांचा जोडगा बरोबर घेऊनच ते त्या दिवशी लंडनला परतले? तसं ते म्हणाले होते खरं. आणि तुमच्या जवळची किल्ली तुम्ही कुठं विसरली नव्हती? तसं कधीच होत नाही. मग कॅडोगन वेस्टनं चोरी केली असेल तर त्यानं दुसऱ्या किल्ल्या बनवून घेतल्या असाव्यात. पण त्याच्या अंगावरच्या कपड्यात तर एकही किल्ली सापडलेली नाही, होम्सनं विचारलं. आणखीन एक मुद्दा. जर कोणाला या कागदपत्रांची विक्री करायची असेल तर मूळ कागद नेण्यापेक्षा त्यांच्या प्रती तयार करून नेणं सोपं नाही का? नाही. या कागदपत्रात खूप तांत्रिक आणि किचकट सांकेतिक माहिती आहे. शिवाय निरनिराळ्या गुंतागुंतीच्या आकृत्याही आहेत.
त्यांची प्रत तयार करणं खूप वेळखाऊ काम आहे. मला वाटतं सर जेम्सना, तुम्हाला आणि कॅडोगनला या कागदपत्रातील सगळी तांत्रिक माहिती ठाऊकच असणार. शंकाच नाही. सिडने जॉन्सन आता मात्र खूपच अस्वस्थ झाला. काहीशा भीतियुक्त स्वरात त्यानं म्हटलं, ते दोघं तर आता नाहीत. तुम्हाला माझा संशय तर येत नाही ना? होम्स, कृपा करून मला यात गुंतवू नका. कागद कॅडोगनच्या खिशात सापडले हे तर सत्य आहे ना? तेच ना. कागदांच्या प्रती न करता मूळ कागदच त्यानं न्यावेत हे निश्चितच विचित्र आहे. कागदांच्या नकला देखील त्याला चालल्या असत्या. खरं आहे, पण तरीही त्यानं मूळ कागदच नेले हे सत्य आहे. जितकी खोलात चौकशी करावी तेवढे आणखीनच प्रश्न पुढे येतात. होम्स उद्गारला. त्या कागदांपैकी 3 महत्त्वाचे कागद सापडत नाहीत. होय, ते खरं आहे. हे 3 कागद सोडून उरलेल्या 7 कागदांवरून ही पाणबुडी कुणी तयार करू शकेल का? नौदलाला मी त्याबाबत कळवलेलं आहे. पण आज मी पाणबुडीच्या आकृत्या पुन्हा पाहिल्या. त्या 3 कागदांशिवाय पाणबुडीची जुळणी करणं अवघड वाटतं. काही खास प्रकारची यांत्रिक जुळवणी दाखवणाऱ्या आकृत्या त्यात आहेत. पण हुशार तंत्रज्ञाला त्या कागदांशिवाय ती जुळणी शोधून काढणं अवघड जाणार नाही. तरीही ते 3 कागद खूप महत्त्वाचे आहेत, होय ना? अर्थात. मला वाटतं तुमच्या परवानगीनं तुमच्या ऑफिसचा परिसर पाहून घ्यावा. तुम्हाला विचारण्यासारखे काही प्रश्न आता माझ्याजवळ उरलेले नाहीत, होम्सनं सुचवलं. होम्सनं तिजोरीचं कुलूप तपासलं. तिजोरी ठेवलेल्या खोलीचा दरवाजा निरखला. खिडक्यांवर असलेले लोखंडी शटर पाहिले आणि मग तो ऑफिसच्या बाहेरच्या बाजूचा परिसर पाहू लागला. खिडकीजवळ तो आला आणि त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली. तिथे एक बऱ्यापैकी विस्तारलेलं ठेंगणं झुडूप होतं. त्याच्या खूप फांद्या मोडलेल्या किंवा वाकवलेल्या दिसत होत्या. भिंगातून बारकाईनं तपासणी करून त्यानं त्या पाहिल्या. जमिनीवरच्या काही अस्पष्ट खुणाही त्याच्या नजरेनं टिपल्या. खिडकीचे शटर लावून घ्यायला त्यानं जॉन्सनला सांगितलं आणि हळू आवाजात, खिडकीचे दरवाजे नीट बंद होत नाहीत, बाहेर उभं राहून कुणीही खोलीत काय चाललंय ते पाहू शकेल असं होम्सनं मला सुचवलं. आणि तो म्हणाला, वॉटसन, 3 दिवस उलटल्यानं सगळ्या खुणा अस्पष्ट झाल्यात. इथं आता फारसं काही हाती लागेल असं वाटत नाही. लंडनला आपण परतूया. वुल्फी स्टेशनवर आम्ही आलो आणि तिथं अनपेक्षित अशी काही माहिती आम्हाला मिळाली. कॅडोगन वेस्टला सोमवारी रात्री आपण पाहिल्याचं रेल्वेच्या तिकीट खिडकीवरच्या कारकुनानं ठामपणे सांगितलं. कॅडोगनला तो ओळखत होता. तो एकटाच होता. त्यानं 3ऱ्या वर्गाचं एकेरी प्रवासाचं तिकीट घेतलं. कॅडोगन अतिशय अस्वस्थ दिसत होता. उरलेले पैसे घेतानाही त्याच्या हाताला कंप सुटलेला होता. आपणच त्याला पैसे घेण्यास मदत केली अशी माहिती त्यानं दिली. व्हॉयलेटला एकटीच सोडून कॅडोगन नाहीसा झाला. ती वेळ संध्याकाळी 7:30ची होती. त्यानंतरची गाडी 8:15ची होती. म्हणजे या गाडीनंच त्यानं प्रवास केला असणार असा तर्क आम्ही केला. आम्ही गाडीत बसल्यावर सुमारे अर्धा तास होम्स काहीही न बोलता स्वतःच्याच विचारात गर्क होता. शेवटी तो म्हणाला, वॉटसन, सगळ्या घटना आपण पुन्हा जुळवून पाहू. जसजशी नवी माहिती येत आहे तसतसं हे रहस्य आणखीनच गडद होऊ लागलेलं आहे. वुल्विचला आपण जी चौकशी केली ती कॅडोगन वेस्टच्या विरुद्ध जाणारी आहे. पण खिडकीजवळचा परिसर आपल्याला वेगळीच माहिती सांगत आहे. समज पाणबुडीच्या नकाशांसाठी परदेशी वकिलातीच्या हेरानं त्याच्याशी संधान बांधलं. तेव्हापासून तो अस्वस्थ दिसू लागला. व्हॉयलेटशी तो नीट बोलला नाही. उडत उडत त्यानं तिला थोडीशी कल्पना दिली एवढंच फार तर म्हणता येईल. ठीक आहे. व्हॉयलेटला घेऊन तो भर धुक्यात नाटकाला निघाला तेव्हा हा हेर ऑफिसच्या दिशेनं त्याला जाताना दिसला असावा. कॅडोगन वेस्ट काहीसा अधीर वृत्तीचा होता. पटकन निर्णय घेणाराही असावा. त्याला आपलं कर्तव्य आठवताच सगळं काही विसरून व्हॉयलेटलाही एकटीच सोडून तो त्या हेराच्या मागं निघाला. तो हेर ऑफिसच्या त्या खिडकीपाशी गेल्याचं आणि खिडकीतून आत शिरून कागदपत्र चोरत असल्याचं त्यानं पाहिलं आणि तो त्याचा पाठलाग करू लागला. पुढं काय झालं असावं? मी विचारलं. आता आपली खरी अडचण येते, होम्स म्हणाला. चोरी झालेली असल्याचं पाहिल्यावर कॅडोगन वेस्टनं पहिली कृती त्या चोरावर झडप घालण्याची करायला हवी होती आणि धोक्याचा इशारा कारखान्यात यायला हवा होता. मग तसं त्यानं का केलं नाही?
कागदांची चोरी करणारा माणूस त्याचा वरिष्ठ अधिकारी असल्यानं तर तो गप्प बसला नसेल, की त्या चोरानं धुक्याचा फायदा घेऊन कॅडोगनला गुंगारा दिला असेल. त्या माणसाला गाठण्यासाठी कॅडोगन लंडनकडे निघाला असेल. म्हणजे तो माणूस कुठं राहतो हे त्याला ठाऊक असावं का? व्हायलेटला एकटीच सोडून जाण्याइतकी ही घटना त्याला नक्कीच महत्त्वाची वाटली असावी असं म्हणता येईल. आपला सगळा तपास इथं येऊन थांबतो. आपला तर्क आणि कॅडोगन वेस्टचं सापडलेलं प्रेत, त्याच्या खिशात सापडलेले कागद, रेल्वेच्या टपावर त्याला कुणी टाकलं या गोष्टी खूपच विसंगत वाटतात. मायक्रॉफ्टला तार करून मागवलेली माहिती आता आलेली असेल, ती पाहूनच पुढची हालचाल ठरवणं योग्य होईल. बेकर स्ट्रीटवर आम्ही परतलो तेव्हा मायक्रॉफ्टने पाठवलेली माहिती येऊन पोहोचलेली होती. होम्सनं त्या माहितीवर नजर फिरवून पत्र माझ्याकडे दिलं. परदेशी हेरांविषयी मायक्रॉफ्टने लिहिलं होतं. क्षुल्लक अशी बरीचशी माणसं आहेत, पण विचारात घेण्यासारखी नावं पुढीलप्रमाणे: ॲडॉल्फ मेयर, 13 ग्रेट जॉर्ज स्ट्रीट, वेस्टमिन्स्टर; लुई रोथिये, कॅम्पडन मॅन्शन्स, नॉटिंग हिल; आणि ह्युगो ओबेस्टाईन, 13 कॉलफिल्ड गार्डन्स, केन्सिंग्टन. ह्युगो सोमवारी लंडनमध्येच होता, पण आता तो इथं नाही. तुला हवी ती मदत करायला यंत्रणा सिद्ध आहे. मायक्रॉफ्ट. होम्सनं लंडन शहराचा नकाशा टेबलावर पसरला आणि बारकाईनं तो पाहून म्हटलं, आपल्याला अनुकूल अशा गोष्टी घडू लागलेल्या आहेत. आपण नक्कीच या रहस्याच्या मुळाशी पोहोचू असा मला विश्वास आहे. माझ्या खांद्यावर चापट मारून मोठ्या उत्साहानं तो म्हणाला, वॉटसन, मी जरा बाहेर जाऊन येणार आहे. घाबरू नकोस. कसलं साहस मी करणार नाही. नुसती टेहळणी करायला जातोय. तू इथंच थांब. 1-2 तासात मी परत येईन. उशीर झाला तरी काळजी करू नकोस. आपल्या तपासाची टिपणं करून ठेव. होम्सच्या उत्साही हालचालींना तसंच काहीतरी कारण असणार हे मला ठाऊक होतं. मी त्याला काहीच विचारलं नाही. संध्याकाळ झाली तरी तो परत आला नाही, तेव्हा मात्र मला काळजी वाटू लागली. त्याच्या वाटेकडे माझे डोळे लागले होते. शेवटी रात्री 9 वाजता एका निरोप्यामार्फत त्यानं पाठवलेली चिठ्ठी मला मिळाली. केन्सिंग्टन भागातल्या ग्लुसेस्टर रोडवरच्या गोल्डिनो हॉटेलमध्ये त्यानं मला ताबडतोब बोलावलं होतं. येताना छोटी कटावणी, झाकणासह कंदील, छिन्नी आणि पिस्तूल आणण्याविषयी त्यानं कळवलेलं होतं. एखाद्या सभ्य गृहस्थानं जवळ बाळगण्यासारख्या काही ह्या वस्तू नव्हत्या, पण त्याच्या सूचनेप्रमाणे सर्व साहित्य घेऊन मी बाहेर पडलो. धुकं पडलेलं होतं. त्यानं दिलेल्या पत्त्यावर मी निघालो. हॉटेलच्या दाराजवळच्या टेबलाजवळच होम्स माझी वाट पाहत बसलेला होता. तू काही खाल्लं आहेस का? त्यानं विचारलं. नसलं तर माझ्याबरोबर काही खाऊन घे. आपण कॉफी पिऊ. चिरूट ओढणार? छान तंबाखू आहे. सगळं सामान आणलंस ना? आणलंय. कुणी पाहिलं असतं तर इथपर्यंत पोहोचणं मला अवघडच होतं. छान. आता मी काय काय केलं याची थोडी माहिती तुला देतो. त्यावरून आपल्याला आता काय करायचं आहे याची तुला कल्पना येईल. होम्स उद्गारला. वॉटसन, कॅडोगनचं प्रेत रेल्वेच्या डब्यावर ठेवण्यात आलेलं होतं हे मी तुला बोलून दाखवलेलंच आहे. कुणीतरी पुलावरून ते डब्यावर टाकलं असलं तर? अशक्य. रेल्वेच्या डब्याचं छप्पर कडेला अर्धगोलाकार झालेलं असतं. त्याच्या भोवती कठडे नसतात. कुणीतरी अलगद छपरावर प्रेत ठेवल्याशिवाय ते तिथं राहणारच नाही. पुलासारख्या उंचीवरून ते फेकलं तर ते छपरावर राहीलच असं नाही. पण छपरावर ते कसं ठेवलं जाणार? त्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला शोधायचं आहे. भुयारातून गाडी जात असताना काही काही ठिकाणी हवा खेळण्यासाठी भुयाराला वरच्या बाजूला मोठे झरोके ठेवलेले असतात. आता समज की अशा झरोक्यांपाशीच गाडी थांबली तर या झरोक्यातून प्रेत अलगद गाडीच्या छपरावर ठेवता येईल की नाही? मला हे जरा अवघडच वाटतं, मी म्हटलं. सगळे मार्ग संपले की माणूस अवघड मार्गाचा सुद्धा अवलंब करतो हे तुला ठाऊकच आहे. मला वाटतं असंच घडलेलं असणार. मी मायक्रॉफ्टनं दिलेल्या पत्त्यांची पाहणी केली. ह्युगो ओबरस्टाईन भुयारी रेल्वे मार्गाच्या जवळच असलेल्या बंगल्यात राहतो आणि लंडन सोडून तो बाहेर पडलेला आहे. या गोष्टींकडं माझं लक्ष गेलं आणि माझ्या अंगात उत्साह भरून आला. या आनंदात तुला मी एक चापटीसुद्धा मारली. आठवतंय? आठवतंय, मी म्हटलं. यासाठी होती का ती? होय, यासाठीच. ह्युगो ओबरस्टाईनचा पाठपुरावा करण्याचा निश्चय मी केला.
रेल्वे खात्यातल्या एका अधिकाऱ्याची मदत घेऊन मी तिथला रेल्वे मार्ग आणि परिसर तपासला. लांब पल्ल्याच्या गाड्यांना वाट देण्यासाठी कित्येकदा या ठिकाणी येणाऱ्या गाड्या थांबवून ठेवल्या जातात ही माहिती मला मिळाली. युगो राहतो त्या कॉलफील्ड गार्डन्स बंगल्याच्या खिडक्या रुळांच्या बाजूलाच उघडतात हे मी पाहिलं. अशा एखाद्या खिडकीतून तो प्रेत बाहेर आणणं आणि गाडी उभी राहिल्यावर भुयाराच्या झरोक्यातून ते अलगद डब्याच्या छपरावर ठेवणं सहज शक्य आहे याची मी खात्री करून घेतली. कमाल आहे, मी कौतुक मिश्रित स्वरात म्हटलं. होम्स, तू रहस्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहेस. होय, मलाही तसंच वाटतं. पण अजून आपलं ध्येय खूप दूर आहे. युगोच्या बंगल्याचं आवार मी तपासलं. पक्षी उडून गेलेला आहे याची मी खात्री करून घेतली. युगो त्या घरात एकटाच राहतो. त्याच्या मदतीला एक नोकर असतो. घरात फारसं सामान दिसत नाही. युगो गेल्यावर तो नोकरही तिथं राहत नाही असं वाटतंय. कदाचित तोही त्याचा मदतनीस असावा. युगो नकाशी घेऊन पळालेला आहे. त्याला घाई करण्याची गरज नाही. आरामात तो जाऊ शकतो कारण संशयाचा काटा त्याच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. एव्हाना त्यानं त्याची कामगिरी पूर्णही केली असेल. आपण त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट मिळवलं तर? त्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे. मग आपण काय करायचं? त्याच्या घरात घुसून काही पुरावा मिळतो का ते बघायचं. मला काही हा प्रकार आवडणार नाही, मी म्हटलं. वॉटसन, तू फक्त रस्त्यावर लक्ष ठेव. घरफोडी मी करीन. किरकोळ गोष्टीत वाद घालण्यात अर्थ नाही. सगळं ब्रिटिश सरकार या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी केवढं उत्सुक आहे हे तुला ठाऊकच आहे. आपण जायलाच हवं. होम्स ताडकन उठून उभा राहिला आणि माझा हात हातात धरून माझ्याकडं प्रेमळ नजरेने पाहत म्हणाला, तू माघार घेणार नाहीस हे मला ठाऊक आहे. आम्ही दोघंही हॉटेलातून बाहेर पडलो. इथून अर्ध्या मैलावरच तो बंगला आहे. आपल्याला घाई करायचं कारण नाही. आपण चालतच जाऊ. सगळी हत्यारं नीट सांभाळ. कॉलफील्ड गार्डन्स या बंगल्याचं बांधकाम जुन्या शैलीतलं होतं. त्या बंगल्यासमोरच्या घरात मुलांचा काही कार्यक्रम चाललेला होता. पियानोचे स्वर आणि मुलांचा गोंगाट ऐकू येत होता. धुकं दाट पसरलेलं होतं. त्यामुळे आमच्या हालचाली दिसू शकत नव्हत्या. होम्सनं चोरकंदील पेटवला आणि गेटपाशी तो गेला. हळू आवाजात तो म्हणाला, गेटला कुलूप आहे. आपण कंपाऊंडवरून आत जाऊ. मागच्या बाजूला एक कमान आहे. समजा काही घोटाळा झालास तर कमानीवरून उड्या मारून आपण निसटू शकू. मिनिटभरातच आम्ही बंगल्याच्या आवारात उतरलो. होम्स दरवाजापाशी गेला. त्यानं काही वेळ कानोसा घेतला आणि कटावणीचा उपयोग करून दार उघडलं. आम्ही दोघंही आत गेलो. मी पुन्हा दरवाजा लावून घेतला. जिन्यावरून होम्स वरच्या मजल्यावर जाऊ लागला. वर गेल्यावर एका खोलीपाशी तो थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, हीच ती खोली असणार. त्यानं दरवाजा अलगद उघडायला आणि रेल्वेचे एक इंजिन धडधडत जायला एकच गाठ पडली. पुन्हा अंधार झाल्यावर होम्सनं चोरकंदील खिडकीजवळ आणला आणि खिडकीची बारकाईनं पाहणी केली. रेल्वे इंजिनातून उडणारे कोळशाचे तेलकट कण खिडकीवर साचलेले होते. पण खालच्या बाजूला मात्र बऱ्याच ठिकाणी ते पुसले गेलेले होते. हे बघ, या खिडकीतूनच त्यानं प्रेत बाहेर काढला असणार. अरे, इथं रक्ताची डागही दिसत आहेत. जमिनीवरही काही डाग दिसत आहेत. आता गेलेली गाडी थांबेपर्यंत आपण इथंच थांबू. आम्हाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. गाडीच्या ब्रेकचा आवाज झाला आणि ती थांबली. आमच्या खिडकीपासून फार अंतरावरती नव्हती. खिडकीपासून जेमतेम 4-5 फुटांवर त्या गाडीच्या डब्याचे छप्पर दिसत होते. पाहिलंस, खिडकीच्या किती जवळ गाडी आहे. होम्स, खरंच तुझी कमाल आहे. तसं काही मला वाटत नाही, तो उद्गारला. रेल्वे रुळावर कॅडोगनचं प्रेत जिथं सापडलं त्या जागी रुळाची खूप सांधे होते. शिवाय रक्ताच्या खुणाही नव्हत्या. त्यावरून माझ्या मनात जी शंका आली होती ती खरी ठरली. एकदा छपरावरून प्रेत खाली पडलं हे ठरल्यावर गुन्हा अगदी रेल्वे मार्गाच्या जवळच झालेला आहे असा तर्क मी केला. पण ही जागा रुळांच्या इतक्या जवळ असेल असं मात्र मला वाटलं नव्हतं. अजून आपल्या समस्या संपलेल्या नाहीत. आपण आणखी तपास करू. काहीतरी आपल्याला मदत होईल असं सापडतंय का पाहू. आम्ही स्वयंपाकघराजवळचं जिना चढून वरच्या मजल्यावर गेलो आणि तिथल्या खोल्या बघितल्या. पहिल्या 2 खोल्यात काही आढळलं नाही. तिसऱ्या खोलीत होम्स शिरला आणि बारकाईनं तिथल्या वस्तू पाहू लागला.
खोलीत पुस्तकं आणि वर्तमानपत्रांचा पसारा पसरलेला होता. काही कोरे कागदही अस्ताव्यस्त पडलेले होते. युगोची ही अभ्यासिका असावी. टेबलाचे ड्रॉवर उघडून होम्सनं तपासायला सुरुवात केली. कपाटं पाहिली, पण काही विशेष असं त्याला सापडल्याचं त्याच्या नजरेवरून मला जाणवलं नाही. जवळजवळ तासभर वेळ गेल्यावर तो निराशेने म्हणाला, त्या कोल्ह्याने इथं काही पुरावा ठेवलेलाच नाही. बरेचसे कागद त्यानं नाहीसे केलेले दिसतात. आता फक्त ही पैशांची पेटी तपासायची राहिली. होम्सनं टेबलावरची पेटी उचलली. कटावनीनं ती उघडली आणि पेटीतून कागदाची भेंडोळी बाहेर पडली. होम्सनं घाईघाईने ते कागद पाहिले. त्यांच्यावर खूपशी आकडेवारी दिसत होती. काही गणितही केल्यासारखं वाटत होतं. पाण्याचा दाब, दर इंचामागं दाब असे काही शब्द मधूनच लिहिलेले होते. पाणबुडीशी संबंधित ती गणितं असावीत असा त्यानं अंदाज केला आणि ते कागद बाजूला सारले. आता फक्त एक बऱ्यापैकी मोठा लखोटा बघायचा राहिला होता. होम्सनं त्यातले कागद बाहेर काढले आणि आश्चर्यानं त्याची नजर विस्फारली. वॉटसन, हे बघ. डेली टेलिग्राफ वर्तमानपत्रातल्या जाहिरातींची ही कात्रणं आहेत. तारखा नाहीत, पण संदेश ओळीनं लावून ठेवलेले दिसतात. हा पहिला संदेश दिसतोय. असं म्हणून त्यानं वाचायला सुरुवात केली. तुमच्याकडून काहीतरी कळण्याची वाट पाहिली. अटी मान्य. कार्डावर दिलेल्या पत्त्यावर खुलासा करावा. पायरो. वर्णनावरून समजणं अवघड. सगळी माहिती पाठवा. माल पोहोचल्याबरोबर रक्कम मिळेल. तयार आहे. पायरो. काम लवकर व्हायला हवे. करार पूर्ण झाला नाही तर तो रद्द समजावा. पत्राने भेटीची वेळ ठरवा. जाहिरातीतून ती नक्की करू. पायरो. सोमवारी 9च्या पुढे. दारावर 2 वेळा वाजवीन. फक्त आपण दोघेच. संशय बाळगू नका. माल मिळताच रोख रक्कम. पायरो. सगळ्या जाहिराती ओळीनं आहेत, होम्स म्हणाला. आता हा पायरो कोण ते आपल्याला समजायला हवं. काही वेळ खुर्चीच्या हातावर बोटं वाजवीत तो विचारात गढून राहिला. मग ताडकन उभा राहून तो म्हणाला, हे समजणं फारसं अवघड नाही. वॉटसन, चल. आपलं इथलं काम झालेलं आहे. डेली टेलिग्राफच्या ऑफिसात आपल्याला आता जायचं आहे. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच मायक्रॉफ्ट आणि लेस्ट्रेड आले. न्याहारी करता करता होम्सनं आदल्या दिवशी केलेल्या तपासाची माहिती त्यांना दिली. आम्ही केलेल्या घरफोडीची हकीकत समजतात लेस्ट्रेड खेदानं मान हलवून म्हणाला, आम्हाला तुमच्यासारखं काही करता येत नाही. म्हणूनच तुम्ही तपासात आमच्या पुढं आघाडी घेता. पण होम्स, एखाद्या वेळी तुमचं असलं साहस चांगलंच अंगाशी येईल. तुमच्या या मित्रालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. इंग्लंडसाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी एवढी किंमत काही फार महाग नाही. आमच्या बंधुराजांचं काय म्हणणं आहे? होम्सनं हसत विचारलं. शेरलॉक, तुझी कामगिरी छानच झालेली आहे. पण या माहितीचा आपण कसा उपयोग करून घेणार आहोत? मायक्रॉफ्ट उद्गारले. डेली टेलिग्राफचा ताजा अंक टेबलावरच पडला होता. तो उलगडून एका जाहिरातीकडं मायक्रॉफ्टचं लक्ष वेधून होम्स म्हणाला, पायरोनं आज दिलेली जाहिरात पाहिलीस का? आणखी जाहिरात? होय, ही पहा. मी वाचून दाखवतो. आज रात्री, त्याच वेळी, त्याच ठिकाणी, 2दा दार वाजवा. अतिशय महत्त्वाचे. तुमची सुरक्षितता धोक्यात. पायरो. अरे बापरे! इन्स्पेक्टर लेस्ट्रेड ओरडला. या जाहिरातीप्रमाणे तो आला तर आपलं कामच झालं. तेवढ्यासाठीच तर ही जाहिरात आम्ही काल देऊन आलो. कॉलफिल्ड गार्डन्सला तुम्ही दोघंही आज रात्री 8च्या सुमारास आमच्याबरोबर आलात तर कदाचित सगळाच उलगडा आपल्याला होईल. रात्री 8ला जमायचं ठरवून ते दोघंही निघून गेले आणि होम्स आपल्या उद्योगाला लागला. त्याचे एक बरं आहे. एखाद्या गोष्टीत सध्या काही करता येण्यासारखं नाही हे निश्चित झालं की तो विचार डोक्यातून काढून होम्स वेगळ्याच उद्योगाला लागतो. मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी या सवयीचा त्याला फार उपयोग होतो. माझं मात्र तसं नाही. दिवसभर तोच विचार माझ्या डोक्यात घोळत राहतो आणि इतर कामं काहीच होत नाही. सगळी शक्ती त्या घटनांचा विचार करण्यातच खर्च होते. संध्याकाळ होईपर्यंत होम्स कसले तरी ऐतिहासिक कागद वाचण्यात घडून गेला होता. 7 वाजता आम्ही हलकंसं जेवण आटोपलं आणि आमच्या कामगिरीवर निघालो. 8च्या सुमाराला ग्लुसेस्टर रोड स्टेशनच्या बाहेर आम्हाला मायक्रॉफ्ट आणि इन्स्पेक्टर लेस्ट्रेड भेटले. आम्ही चौघेही ओबेरस्टाईनच्या बंगल्यापाशी आलो.
होम्सनं फाटकाचं कुलूप तोडलं. दरवाजा उघडला. आमच्या सर्व हालचाली अंधारातच चालल्या होत्या. धुकं अजूनही कमी झालं नसल्यानं आमच्या सोयीचंच झालेलं होतं. आम्ही सर्वजण आपापल्या जागा धरून अभ्यासिकेत बसून राहिलो. मनगटावरच्या घड्याळात मी पाहिलं. 9 वाजून गेलेले होते. 1 तास उलटला. काहीही हालचाल झाली नाही. आणखी 1 तास उलटला. 11 वाजले. आमची अस्वस्थता वाढू लागली. इन्स्पेक्टर लेस्ट्रेड तर घड्याळाकडं प्रत्येक मिनिटाला पाहत होता. मायक्रॉफ्ट स्वस्थ बसून होते. होम्स डोळे अर्धवट मिटून खुर्चीवर पुतळ्यासारखा निश्चल बसलेला होता. पण त्याचे कान आवाजाचा वेध घेत होते. एकदम त्याने डोळे उघडले आणि तो हलक्या आवाजात म्हणाला, "तो येतोय." घाईघाईनं मुख्य दरवाजाकडे येणाऱ्या पावलांचा आवाज आला. दरवाजावर 2दा काठीनं वाजवलं गेलं. होम्स उठला. आम्हाला बसून राहण्याची खूण करून तो पुढे आला. हॉलमध्ये दिव्याचा पिवळसर मंद प्रकाश होता. त्यानं दरवाजा उघडताच बाहेरची व्यक्ती एकदम आत आली. होम्सनं पटकन दरवाजा लावून घेतला आणि कडी लावली. "इकडून या," असं त्यानं म्हटल्याचा आवाज आला आणि काही क्षणातच आम्ही ज्याची वाट पाहत होतो तो माणूस आमच्यापुढं येऊन उभा राहिला. होम्स त्याच्या अगदी मागच होता. काहीतरी घोटाळा आहे हे त्या माणसाच्या लक्षात येण्यापूर्वीच होम्सनं आमच्याही खोलीचं दार लावून घेतलं आणि दाराकडं पाठ करून तो दरवाजातच उभा राहिला. त्या माणसानं होम्सकडं नजर टाकली. काहीसा तो धडपडला आणि भोवळ येऊन खाली जमिनीवर कोसळला. त्याची हॅट बाजूला पडली. तोंड झाकलेला रुमाल निसटला आणि त्याची लांब दाढी आमच्या नजरेला पडली. त्याच्याकडे पाहिल्यावर होम्सच्या ओठातून शीळ बाहेर पडली. "वॉटसन, मी अगदी गाढव आहे असं तुला लिहायला काही हरकत नाही." होम्स पुटपुटला. "हा पक्षी आपल्या पिंजऱ्यात अडकेल याची मी कल्पनाही केलेली नव्हती." "हा कोण आहे?" मायक्रॉफ्टनी उत्सुकतेने विचारलं. "सर जेम्स वॉल्टर यांचा धाकटा भाऊ, कर्नल व्हॅलेंटाईन वॉल्टर." होम्स उद्गारला. "थांबा, तो सावध होतोय. लेस्ट्रेड, तुम्ही त्याची चौकशी करण्याचं काम माझ्यावर सोपवा." व्हॅलेंटाईनला उचलून आम्ही सोफ्यावर ठेवलं. तो आता सावध होऊन बसून राहिला. त्याचा चेहरा भीतीनं विचित्र दिसू लागला होता. कपाळावर साचलेला घाम त्यानं पुसला आणि विचारलं, "हा काय प्रकार आहे? मी ओबरस्टाईनना भेटायला आलो होतो." "कर्नल वॉल्टर, सर्व काही आम्हाला ठाऊक झालेलं आहे," होम्स म्हणाला. "तुमच्यासारखा माणूस असं वागू शकतो हे आमच्या कल्पनेपलीकडचं आहे. ओबरस्टाईनशी तुमचा झालेला पत्रव्यवहार आणि त्याच्याशी असलेले संबंध याची आम्हाला माहिती झालेली आहे. कॅडोगन वेस्टला मरण कसं आलं हेही आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही आता सगळं काही सांगून टाकलं तर चांगलं होईल. काही गोष्टी तुमच्याकडूनच ऐकणं आम्हाला आवडेल." कर्नल वॉल्टरनं आपलं तोंड दोन्ही हातानं झाकून घेतलं. आम्ही तो बोलेल म्हणून वाट पाहिली. शेवटी होम्सनं मृदू स्वरात म्हटलं, "तुमच्या कृत्यांची सगळी माहिती आम्हाला समजलेली आहे. तुम्ही पैशांच्या अडचणीत होता. तुमच्या भावाजवळील किल्ल्यांचे तुम्ही ठसे करून घेतले आणि दुसऱ्या किल्ल्या बनवल्या. ओबेरस्टाईनशी तुम्ही पाणबुडीच्या नकाशांविषयी पत्रव्यवहार केलात. तुमच्या पत्रांना त्यानं डेली टेलिग्राफमध्ये जाहिराती देऊन उत्तरं दिली. सोमवारी खूप दाट धुकं पडलं असताना तुम्ही वुल्विच आर्सेनलच्या ऑफिसात गेलात. तिथं जात असताना कॅडोगन वेस्टनं तुम्हाला पाहिलं. तुमच्याबद्दल त्याला पूर्वीपासून संशय आलेला असावा. चोरी करताना त्यानं तुम्हाला खिडकीतून पाहिलं, पण कदाचित सर जेम्स वॉल्टर यांनी तुम्हाला ते कागद आणायला पाठवलं असेल असं वाटून त्यानं कारखान्याला धोक्याचा इशारा दिला नाही. कॅडोगन अतिशय प्रामाणिक सेवक होता. त्यानं आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून तुमचा पाठलाग अगदी या घरापर्यंत केला. तुम्ही कागदपत्र वाईट कामासाठी आणलेली आहेत हे समजल्यावर तो मध्ये पडला. तुम्ही त्याला ठार मारलंत." "मी नाही, मी नाही. देवाशपथ सांगतो मी त्याला मारलं नाही," व्हॅलेंटाईन ओरडून म्हणाला. "मग रेल्वेच्या डब्याच्या छपरावर त्याला नेऊन ठेवण्यापूर्वी त्याला मरण कसं आलं ते सांगा पाहू." "सांगतो, सगळं सांगतो. त्याचं प्रेत आम्ही दोघांनी हलवलं, पण त्याला ओबरस्टाईननंच मारलं. मी कर्जबाजारी झालेलो होतो. कागदपत्रांच्या बदल्यात 5,000 पाऊंड देण्याचं त्यानं कबूल केलं होतं. शेअर बाजारात मला फटका बसला होता. त्यामुळं दुसरा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता. निदान त्या खुनाच्या बाबतीत तर मी निष्पाप आहे." "सगळं व्यवस्थित सांगा. पुढं काय झालं?"
कॅडोगन वेस्टला माझा संशय आलेला होता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला ते तो माझ्या मागं इथपर्यंत येऊन पोचला तेव्हाच समजलं. तो एकदम माझ्यापुढं आला. ओबरस्टाईननं त्याच्या डोक्यात हातोडा मारला आणि तो तात्काळ मरण पावला. पुढं काय करावं हे आम्हाला काही वेळ सुधारलं नाही. ओबरस्टाईननं मी आणलेले कागद तपासले आणि तो म्हणाला, "हे माझ्याजवळच राहू द्या. खूप तांत्रिक माहिती त्यात आहे. एवढ्या सगळ्यांची नक्कल थोड्या वेळात करणं अवघड आहे. ते कागद पुन्हा मला जागेवर नेऊन ठेवले पाहिजेत असं मी म्हटल्यावर त्यानं म्हटलं, बाकीचे कागद माझ्याजवळ आहेत त्यांची काही मला गरज नाही. पण नकाशाचे 3 कागद मात्र मी ठेवून घेणार आहे. या प्रेताचं काय करायचं असं मी विचारल्यावर काही वेळ विचार करून त्यानं आगगाडीच्या डब्यावर ते टाकायची कल्पना काढली. 10 कागदांपैकी 7 कागद त्यानं लिफाफ्यात घातले आणि ते कॅडोगनच्या कोटात ठेवून तो म्हणाला, हे चांगलं झालं. पोलीस कॅडोगननंच चोरी केली असं समजतील. मलाही ती योजना पसंत पडली. आम्ही कॅडोगनचं प्रेत खिडकीतून बाहेर काढलं. तेवढ्यात गाडी आली आणि बोगद्याच्या तोंडाशी थांबली. आमच्या अगदी जवळच असलेल्या डब्याच्या छतावर आम्ही ते प्रेत टाकलं आणि गाडी सुरू झाली. आणि तुमचे बंधू काय म्हणाले? तो काहीच बोलला नाही. चोरी झाल्याचं समजल्यावर तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला माझा संशय आलेला आहे हे त्याच्या नजरेवरून माझ्या लक्षात आलं. पण मी काही हालचाल करण्यापूर्वीच त्याला मरण आलं. खोलीत काही काळ शांतता पसरली. मायक्रॉफ्टनी तिचा भंग करीत म्हटलं, तुम्ही या नुकसानीची भरपाई करायला तयार आहात का? तसं केलं तर तुमच्या मनालाही बरं वाटेल आणि तुमच्या शिक्षेबाबतही सरकारला सौम्य भूमिका घेता येईल. मी काय करायचं? ओबरस्टाईन नकाशे घेऊन कुठं गेला आहे? मला ठाऊक नाही. त्यानं तुम्हाला त्याचा पत्ता दिलेला आहे? पॅरिसला दुलुव्र या पत्त्यावर पत्र पाठवल्यास तो मला मिळेल असं त्यानं सांगितलं होतं. मग तुम्ही नुकसान टाळण्याला नक्कीच मदत करू शकाल, होम्स म्हणाला. तुम्ही म्हणाला ते मी करतो. या ओबरस्टाईनबद्दल मला बिलकुल प्रेम नाही. उलट त्यानंच मला अधोगतीला नेलेलं आहे. हे पहा, इथं कागद आणि पेन तयार आहे. टेबलापाशी तुम्ही बसा आणि मी सांगतो तसं पत्र लिहा, होम्स म्हणाला. व्हॅलेंटाईन मुकाट्यानं टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला आणि म्हणाला, सांगा. ठीक, होम्सनं सुरुवात केली. महाशय, आपल्या व्यवहारासंबंधी तुम्ही पाहणी केलीच असेल. एक महत्त्वाचा तपशील तुम्हाला मी दिलेला नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्या कागदाची नक्कल माझ्याजवळ आहे. तिचा उपयोग केल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. हा कागद मिळवण्यासाठी मला जास्त खर्च आलेला आहे. आणखी 500 पाऊंड आपल्याला त्यासाठी द्यावे लागतील. कागद पोस्टाने पाठवला जाणार नाही. तुम्ही रोख चलनात रक्कम आणावी. मीच तिकडे आलो असतो पण माझ्या गैरहजेरीमुळे संशय वाढेल. तुम्हीच इकडे येणं चांगलं. शनिवारी दुपारी 12 वाजता चेरिंग क्रॉस हॉटेलमध्ये आपण भेटू. फक्त नोटांमध्येच रक्कम आणावी. वाट पाहतो. पत्र सांगून झाल्यावर होम्स म्हणाला, पत्र पोहोचताच तो रक्कम घेऊन ठरलेल्या दिवशी येईल यात शंकाच नाही. आणि तसंच झालं. नोटा घेऊन ओबरस्टाईन आला आणि आमच्या जाळ्यात सापडला. त्याला 15 वर्षांची शिक्षा झाली. कर्नल वॉल्टरलाही मोठी शिक्षा झाली, पण 2 वर्ष शिक्षा बघून तुरुंगातच तो मरण पावला. आणि होम्स, त्याला दरबारात खास पदक एका स्त्रीच्या हातून मिळालं. तिचं नाव सांगायला तो तयार नाही, पण ते राणीच्याच हातून असणार एवढा तर्क आपणही करू शकतो की